काजू उत्पन्नाचा एक उत्कृष्ट नमुना। हा गाव काजू बागायतीने एवढा समृद्ध आहे की वार्षिक जवळजवळ 50 लाखाचं उत्पन्न इथले गावकरी, इथले शेतीधारक, इथले कुळ वहिवाटदार घेतात। अशा समृद्ध असलेल्या काजू बागायतीचं बागा जर खनिज उत्खनन झालं तर ते नष्ट होणार आहे। कंपनी सांगते की खनिज उत्खनन झाल्यावर आम्ही 46 लोकांना रोजगार देऊ। अरे आज या गावाचे सर्व भूमीधारक, कुळ वहिवाटदार हे जमीन मालक आहेत, शेती बागायतीने समृद्ध आहेत, ते स्वतः मालक आणि आपल्या बागात काम करतात। अशा मालकांना रोजंदारीवर कामगार बनवण्याची, खनिज उत्खननाची गोष्ट हा गाव कसा स्वीकारेल? तेव्हा मालकांना रोजंदारीवर नोकर बनवण्याची योजना या कंपनीने आणू नये आणि शासनाने त्याला प्रोत्साहन देऊ नये। हा काजू बागायतीचा गाव असाच समृद्ध राहावा यासाठी शासन, पर्यावरण विभाग या सर्वांनी सहकार्य करावं अशी आमची अपेक्षा। बघता बोलून बघता डोळे पुढे पळत काय काय म्हणते जंगल डोंगरपालच्या पूर्व सीमेकडे उभा आहे। माझ्या डाव्या बाजूला दिसतो तो फोंडिये गाव, ज्या ठिकाणी वनक्षेत्र आहे, हत्तीप्रवण अशा प्रकारचं क्षेत्र आहे। माझ्या बाजूला दिसतोय तो सिद्धाचा डोंगर, डोंगरपालाचा। या सिद्धाच्या डोंगरामध्ये खनिज उत्खनन हा प्रस्तावित आहे। या डोंगरातून उगम पावलेले हे झरे एकत्र येऊन या ठिकाणी एक जलप्रवाह बनतो। तो या डोंगराच्या पूर्वेकडून वाहत वाहत दक्षिणेच्या दिशेने या गावाच्या मधोमध येतो। हा जो पाण्याचा प्रवाह आहे, या पाण्यावर दोन्ही बाजूला ही शेती आणि बागायती ही फुलवण्यात आलेली आहे। आजही आपल्याला दिसेल, मार्चच्या अखेरीस आपण आहोत, 3 तारखेला यामध्ये आपल्याला पाणी आहे हे प्रत्यक्ष पाहता। दक्षिणेकडचा जो डोंगर आहे त्या डोंगरावर उभा आहे। या डोंगरावरून आपल्याला त्या बाजूने दिसतोय तो डोंगरपालच्या उत्तरेकडचा असणारा सिद्धाचा डोंगर, जे एक श्रद्धास्थान आहे, सिद्ध स्वामीचा मठ आहे आणि डोंगरपाल गावाला पाणी देणारे सर्व जलप्रवाह हे याच भागातून येतात। याच्या पायथ्याशी जी हिरवळ अशी आपल्याला दिसते, या सर्व काजूने लगडलेल्या अशा प्रकारच्या ह्या बागा आहेत। डोंगरपालच्या उत्तरच्या डोंगरात आणि या दक्षिणेच्या डोंगरात आपल्याला सर्व ह्या काजूच्याच बागा दिसतील। काजू बागाने हा समृद्ध असलेला गाव हा मला वाटतं महाराष्ट्र राज्यातील निव्वळ काजू उत्पन्न घेणारा, दरडोई अधिक उत्पन्न असणारा हा 1 नंबरचा गाव आहे। आणि अशा गावातील ही काजू बागायती, काजू शेती खनिज उत्खननामुळे जर नष्ट झाली तर या गावाची उत्पन्नाची साधनं, जलस्रोत, वनसंपदा, माड बागायती या नष्ट होणार आहेत। क्षेत्र आहे, हे जे काजू लागवड आपल्याला दिसतोय, हा थेट अगदी मगाशी आपण एसोबाचा डोंगर वगैरे पाहिला तिथपर्यंत सर्व भाग हा टाटा मेटॅलिक आपल्याला खनिज उत्खननाला मिळावं यासाठी प्रयत्नशील आहे। तर याच डोंगराच्या बरोबर समोर असलेला जो सिद्धाच्या डोंगराच्या पश्चिमेकडचा संपूर्ण डोंगर क्षेत्र आहे, हे डोंगर क्षेत्र न्यू इंडिया मायनिंग ने खनिजसाठी लीजवर घेतलेलं क्षेत्र। या डोंगराची, या क्षेत्राची 12 एप्रिलला सुनावणी आहे। या दोन्ही डोंगरामध्ये या डोंगरपाल ग्रामस्थांच्या, कुळ वहिवाटदारांच्या ही काजू लागवडी आहे, काजू बागायती आहेत। आणि हे जर दोन्ही डोंगर खनिज उत्खननाला गेले तर या डोंगरपाल वासियांसमोर उत्पन्नाचं कुठलंही साधन राहणार नाही, प्यायला पाणी राहणार नाही आणि घरं तर जाणारच आहेत। हा गाव पुनर्वसनासाठीच फक्त काय शिल्लक राहील
एवढाच भाग राहणार. नगरपाल गावाच्या उत्तर दिशेला असणाऱ्या सिद्धाच्या डोंगरात ज्या ठिकाणी न्यू इंडिया मायनिंगचं खनिज प्रस्तावित आहे, खनिज प्रकल्प प्रस्तावित आहे, त्या डोंगराच्या आपण मध्यभागी आहोत. उंचावर हा सिद्धाचा डोंगर, तर त्याचबरोबर समोर दक्षिणेकडे दिसणारा हा डोंगरपालचा दक्षिणेकडचा डोंगर, की ज्या ठिकाणी टाटा मेटॅलिक्स ही कंपनी खनिज उत्खननासाठी कार्यरत होऊ इच्छिते आहे. ही जी समोर दिसते, तर या खनिज क्षेत्र जे आहे त्या खनिज क्षेत्रातील नारळाच्या बागा ज्या ठिकाणी वर दिसतात ते आहे सत्र्याचं तळ. त्या ठिकाणी नैसर्गिक जलस्रोत आहे आणि त्याच तळ्याचं पाणी खाली गावाकडे वळून हे माडतुलवाडी म्हणून आहे, या माडतुलवाडीपर्यंत येतं आणि पुढे मग त्या ओहळाला खाली बागातून हे कळशी नदीकडे वाहतं. जर हे दोन्ही प्रकार कार्यरत झाले तर ही माडतुलवाडी जो प्रकार आहे ह्या वाडीचं फार मोठं नुकसान होणार आहे. इथली वस्ती जाणार आहे, बागायती जाणार आहे आणि मुख्यतः या सर्व परिसरात असलेली काजू लागवड देखील जाणार. त्याचबरोबर हा डोंगराचं उत्खनन झालं, ह्या खाली घरगळत खाली असलेल्या वस्तीत जाणार आहेत, जलप्रवाहामध्ये जाणार आहेत आणि एकूणच या भागाचं नुकसान